सावित्रीबाई आणि आजची स्त्री. काळ बदलला तरी समाज मात्र तेथेच आहे. सावित्रीबाई फुले शिकल्या नसत्या तर मुलगी शिकली नसती. सावित्रीबाईंच्या अंगावर लोक शेण दगड चिखल फेकून मारायची, तरी पण ती डगमगली नाही. तुम्हाला पण चांगले मार्गदर्शन हवे असेल तर वाचनालयाचे दरवाजे उघडा. सावित्रीबाई फुले वाचा, महात्मा ज्योतिबा वाचा, तुम्ही पण मोठे होऊ शकता. आजच्या काळात स्त्री श्रेष्ठ आहे की पुरुष श्रेष्ठ आहे याच्यात वाद घालत बसण्यापेक्षा स्त्री सावित्री ज्योतिबामध्ये विघडली आणि त्या ज्योतिबानं स्त्री सावित्रीला स्वतःमध्ये सामावून घेतलं. असं जर आजच्या पुरुषांना आणि स्त्रियांना करता आलं तर खऱ्या अर्थानं सावित्रीच्या लेकींना त्यांचं खरं आयुष्य कळलं. सागरात पाणी कधी असणार नाही, सावित्रीची आठवण कधी मिटणार नाही. एक जन्म तर काय 1000 जन्म घेतले तरी सावित्रीची उपकार कधी फिटणार नाही. बंदुकीच्या जोरावर आणि अंतराच्या धाकावर माणसाला वाघासारखी शिकवणारी मी अनेक माणसे बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि अंतराच्या धाकाशिवाय इथल्या माणसाला शिक्षणाच्या माध्यमातून शिकविणारा मी एकच वाघ बघितला, तो म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. सर्वच लढाया तलवारीच्या जोरावरती नाही जिंकत आहेत, तर काही लढाया बुद्धीच्या बळावर जिंकाव्या लागतात. खरं तर ज्या माऊलीचा डोक्यावरचा पदर कधी खाली आला नाही, त्या माऊलीचं कपाळाचं कुंकू सुद्धा कधी खाली आलं नाही. त्या माऊलीनं कष्ट करायच्या, काम करायच्या, शेतकऱ्याच्या मुला मुलींना शिकविलं आणि घडविलं. सावित्रीबाई फुले अपेक्षित असणारा क्रांतीचा सूर्य आणि सूर्याची क्रांती आज आपल्या समोर उभी आहे. प्रबोधनाची क्रांती या मातीत ज्या दिवशी घडेल त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा, सावित्रीबाई फुलेंचा आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा इतिहास नक्कीच या महाराष्ट्रात घडेल. मोजता येत नाही उंची सावित्रीबाईंच्या कार्याची, मोजता येत नाही उंची सावित्रीबाईंच्या कार्याची. सावित्रीबाईंनी शिकवली जनतेला भाषा माणुसकीची, जनतेला भाषा माणुसकीची. नाही लिहिला तर हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला. शाहिराच्या राफ्या